बातमी येते नांदेडच्या हदगावमधून। गणेश उत्सवानिमित्ताने हदगाव पोलीस स्टेशनच्या वतीने शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। गणेश उत्सवानिमित्ताने हदगाव पोलीस स्टेशनच्या वतीने शांतता बैठकीला उपस्थित तहसील प्रशासनाचे अधिकारी, महावितरणचे अधिकारी व हदगाव शहरातील व ग्रामीण भागातील सर्व गणेश मंडळाचे अध्यक्ष, पोलीस पाटील, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित झाले होते। गणेश उत्सवानिमित्ताने सर्व मंडळाच्या अध्यक्षांना हदगावचे पोलीस निरीक्षक राजेश पुरी यांनी मार्गदर्शन केले। एक गाव एक गणपती अभियान राबवावे, मंडळाने रीतसर पोलीस स्टेशनची परवानगी घेण्यात यावी व सर्व गणेश मंडळाच्या अध्यक्षांना सूचना देण्यात आल्या आहेत। तसेच गणेश उत्सवामध्ये शहरामध्ये व ग्रामीण भागामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस स्टेशनच्या वतीने सूचना सुद्धा देण्यात आल्या आहेत। अवैध धंदे, दारू, मटका, पत्त्याचे डाव कुठे आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल व तसेच कुठे आढळून आल्यास पोलीस स्टेशनशी तात्काळ संपर्क साधून माहिती देण्यात यावी, असे आवाहन सुद्धा गणेश मंडळाचे अध्यक्ष पोलीस पाटील यांना सूचना देण्यात आल्या आहेत। पाहूया हदगावचे पोलीस निरीक्षक राजेश पुरी काय म्हणालेत। महा 24 तास न्यूज साठी महेंद्र धोंगडे, हदगाव। 6/9/2024 रोजी पोलीस स्टेशन हदगाव अंतर्गत शांतता समितीची बैठक घेण्यात आली होती। सदरची बैठक ही आगामी गणेशोत्सव बंदोबस्त तसेच ईद ए मिलादुन्नबी तसेच इतर जे बंदोबस्त आहेत त्या निमित्ताने घेण्यात आली होती। सदर बैठकीमध्ये तहसील प्रशासन, MSCB, नगरपालिका तसेच इतर प्रशासन व पोलीस पाटील, गणपती मंडळाचे पदाधिकारी हजर होते। गणपती मंडळांना प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले की डीजे फ्री गणपती, एक गाव एक गणपती, पर्यावरण पूरक गणपती तसेच अवैध धंदेमुक्त गणपती म्हणजे कुठेही जुगार वगैरे काही चालणार नाही याबाबत विनंती करण्यात आलेली आहे। आगामी येणारे ईद ए मिलादुन्नबी आणि गणेशोत्सव या संदर्भात देखील योग्य त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। सर्व मंडळांना मिरवणुकीमध्ये शांतता प्रस्थापित करण्याबाबत तसेच कोणी दारू वगैरे पिणार नाही याकरिता आपण आपले स्वयंसेवक स्थापन नेमावेत याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत व गणेश मंडळांच्या अडीअडचणी समजून घेण्यात आलेल्या आहेत।